भक्त हो. भेटीच्या वचनांमध्ये 127 क्रमांकापर्यंतची वचनं झालेली आहेत आणि पुढे त्याच्या भेटीची वचनं सुरू होतात. यामध्ये भ्रमत भ्रमता भेटी का आप जाऊनी भेटी, एकमेका भेटल्या दिल्या हे भेटल्याचा पाडू जाय, श्रमनिवृत्ती कीजे एकत्र खानपान कीजे. म्हणजे एकत्र भेटल्यानंतर साधकाने काय करायचं आहे, 2 साधक 3 साधक 4 साधक जेव्हा भेटतील तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे, आधी तर श्रमनिवृत्ती केली पाहिजे, थकवा घालवला पाहिजे. त्यानंतर भोजनाची वेळ असेल त्या हिशोबाने भोजन केलं पाहिजे, किंवा मग काही पेय पाणी वगैरे ते आधी दिलं गेलं पाहिजे. उष्णोदकाची सोय असेल तर उष्णोदक म्हणजे चहा वगैरे किंवा त्यांना जे आवश्यक पेय असेल ते पेय त्यावेळेस दिलं गेलं पाहिजे. आणि जर का भोजनाची वेळ असेल तर त्यावेळेस भोजन केलं पाहिजे. मग त्या भोजनाचा विधी सांगतात, एकत्र खानपान कीजे. हे आचाराचं 131वं वचन आहे. एकत्र खानपान म्हणजे भोजन करत असताना कधीही सगळ्यांनी सोबत बसलं पाहिजे. आपल्याकडे पाहुणे आलेत आणि आपण आधीच आतमध्ये जेवून घेतो का एकटेच आणि त्यांना दुसरीकडे बसवतो का? नाही. म्हणजे नेहमी पद्धत अशीच आहे की यजमान म्हणजे घरातला एक तरी यजमान जो असतो तो सोबत बसतो पाहुण्यांच्या. का बरं बसतात असे आहेत ना? फक्त स्वामींनी जे हे वचन सांगितलेले एकत्र खानपानमध्ये आपण जर का सोबत जर का बसलो त्या व्यक्तीच्या, तर आपल्यालाही कळतं की काय उणं आहे पदार्थामध्ये, हे पण कळतं. अधिक आपण आग्रहही करू शकतो, कारण की जेवताना आपल्यालाच आठवण येत असते की मध्येच आपण मध्ये मध्ये कढी पिलो तर तेव्हाच लक्षात येतं अरे कढी वाढायची आहे वगैरे, असं प्रमाण दिलं. तर एकत्र खानपानमध्ये आपल्याला ही गोष्ट अधिक कळणार. आणि सोबत त्यांच्या बसा आणि जेवा आणि अभ्यागतांना सुद्धा द्या. आता हे वचनं जे आहे ते आपण थोडीशी व्यावहारिक स्तरावर आपण बघितली की आपल्या घरी जर का कोणी अभ्यागत साधू अधिकरणा किंवा वासनिक उपदेशी वर्ग आले तर आपल्याला कसं वर्तन ठेवायचं आहे हे आपण एक बघितलेलं आहे. परंतु एखाद्या वेळेस आता हे वचनं जी स्वामींनी सांगितलेली आहेत ही साधकांसाठी, जे एकांकी आचरण करणारे साधू आहेत, भिक्षा मागून खाणारे आहेत, त्यांच्यासोबत जर का आता ते एकटेच असतात पण त्यांच्यासोबत कोणी नसतं, पण एखाद्या वेळेस जर का भ्रमता भेटीमध्ये एखादी व्यक्ती साधू जी आचरणवंत आहे तीच व्यक्ती जर का भेटली तर मग काय करायचं, तर त्यांच्यासाठी जाऊन आपण भिक्षा घेऊन यायची, त्यांच्यासोबत बसायचं, त्यांची श्रमनिवृत्ती वगैरे सर्व आधी करायचं, भिक्षेच्या वेळेला भिक्षेला जायचं, भिक्षा मागून आणायची त्यांची, पण त्यांना जाऊ द्यायचं नाही. किंवा त्यांचा आग्रह असेल तर त्यांना सोबत घेऊन जायचं, चांगले पदार्थ त्यांना निवडून द्यायचे आपल्यासाठी, ते अभ्यागत म्हणून आपण. हे म्हणजे साधकामध्ये सुद्धा आहे. जे भिक्षा मागून खातात त्यांच्यासाठी पण सुद्धा स्वामींनी आचार सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्यासोबत बसून एकत्र खानपान कीजे. आता जर का 2 प्रापंचिक लोक जर का एकत्र जेवायला बसले तर कुठला विषय निघतो? राजकारणाचा, महागाईचा, उन्हाळा पावसा हिवाळा ऋतूचा, म्हणजे जसं काय मोसम असेल त्याचा. बस ह्याच्या व्यतिरिक्त काही विषय असतो का? आणि खूप तर खूप घरचा विषय असतो. घरच्या भांडणं कुडणं किंवा आमच्याचं लग्न तमच्याचं हॉस्पिटल हे ते सगळं निघत राहतं. याच्या व्यतिरिक्त काही विषय निघेल का? 2 प्रापंचिक व्यक्ती भेटल्यानंतर हेच विषय चालतात. मध्ये नुसतंच एकत्र खानपानामध्ये नुसतं भोजन होत नाही बरं का. एकत्र खानपान या विषयामध्ये ते त्यांच्या भिक्षेचा काहीतरी अनुभव सांगतात, आपण आपल्या भिक्षेचा काहीतरी अनुभव सांगावा, किंवा ते एखादा काहीतरी मागील अभ्यागताची व्यवस्था ते सांगतात, मागे आमचे अभ्यागत आलेले तेव्हा छान असा विधी घडलेला होता, हे विषय निघतो. किंवा एखाद्या वचनाचा विषय निघू शकतो, एखाद्या लीळेचा विषय निघू शकतो. आमच्या स्वामींच्या आरोगणेच्या ज्या काही लीळा आहेत, स्वामींनी हे आरोगण केलं ते आरोगण केलं, तर त्या आरोगणेच्या संबंधित ज्या काही लीळा आहेत त्या लीळेंचा सुद्धा आपण जे काही हे आहे चिंतन जे आहे ते चिंतन त्यावेळेस आपल्याकडनं घडू शकतं. आणि म्हणून
एकच खानपान जर का दोन आचरणवंत जर का सोबत बसले जेवायला तर ते आचरणाच्याच गोष्टी करणार आहेत. दोन जर का साधक जर का बसलेले आहेत, दोन जर का स्मरणनिष्ठ बसलेले आहेत तर ते काय करणार आहेत, ते त्यांच्या त्या विधीचा, स्मरणाचा, आचरणाचा किंवा भिक्षाविधीचा वगैरे ह्या संदर्भातच त्यांचे विषय निघणार. थोडक्यात म्हणजे काय, दोन ईश्वर साधक जर का सोबत जेवायला बसले तर ईश्वराच्याच वचनांचा किंवा ज्ञानाचाच फक्त विषय त्यांच्या बोलण्यामध्ये, इतर कुठलाही अन्य मार्फेचा विषय येणार नाही. तर जेणेकरून भोजन करत असताना एक तर भिक्षांना असल्यामुळे ते पवित्रच आहे, त्यानंतर परत स्मरण करून आपण ते निर्दोष केलेलं आहे, त्यानंतर परत भोजन करताना आपण ते ईश्वर वार्ता करूनच भोजन करतो आहे, आणि सोबतच पचन होत असताना सुद्धा आपल्यामध्ये तोच विचार असेल की आता चर्चा करायची काय आहे आपल्याला. तर 3 तास आपलं जे काही साधना चालेल त्याच्यामुळे ते अन्न खाण्यापासून तर पचनापर्यंत पूर्ण कसं असेल, निर्दोषच क्रिया त्याच्या माध्यमातून घडणार आहेत. आणि त्याच्यामुळे जो साधक आहे ना तो सुद्धा निर्दोषच राहणार. त्याला ते अन्नामुळे कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होणार नाही. आपण अन्न खाल्लं की दोष निर्माण होतो. तुम्ही लग्नाचं अन्न खा, हे अन्न खा, ते अन्न खा, अन्य राहटीमध्ये, तर त्याचा काही ना काही दोष निर्माण होतो. धर्म जो असतो तो कमी होऊन जातो. परंतु जर का भिक्षेचं अन्न जर का तुम्ही खाल्लेलं असेल, भिक्षा ती कोणी मागून आणलेली असेल, पूर्ण भोजनाची ती असेल किंवा धान्याची पण भिक्षा असेल तर ती सुद्धा भिक्षाच आहे एक प्रकारे. कोणीतरी आणून दिलेलं आहे स्वतः, ती सुद्धा काय आहे, भिक्षाच आहे. म्हणजे घेणाऱ्याने ती भिक्षा म्हणूनच घेतलेली आहे. तर हे अन्न जे आहे ते अन्न ऐन प्रकारे ते पवित्रच आहे. आणि अधिक तुम्ही जेवताना जर का तुम्ही धर्मवार्ता केली तर अजून ते अन्न पवित्र होणार आहे वगैरे. तर अशा पद्धतीने जे हे साधकांचा आचार झाला. आता हे वचन जे आहे किंवा हे निरूपण जे आहे ते ग्रस्त लोक ऐकत आहेत. तर ग्रस्त लोकांसाठी विधी कुठला आहे, ग्रस्त लोकांना एक सवय असते की जेवताना TV लावून बसायचं, बातम्या लावा किंवा अजून TV लावा. तुम्ही असं समजू नका की बातम्या लावल्या म्हणजे एकदम सात्विक लक्षण आहे. ते बातम्या म्हणजे सात्विकतेचं लक्षण नाही आहे. आणि भोजन हे तामस किंवा राजस असू नये, ते सात्विकच असावं. आणि म्हणून कधीही जेवताना TV बघू नये, जेवताना पेपर वाचू नये किंवा TV बघत बघत जेवू नये, पेपर वाचत वाचत जेवू नये. अधिक बाकीच्या काही दोषयुक्त गोष्टी बोलत बोलत कधी जेवू नये. कधीही जेवताना एक तर शांत असावं, पूर्ण लक्ष जेवणाकडे केंद्रित असावं, अन्य राहटीची गोष्ट. आणि जर का आपण ईश्वर साधक आहोत तर आपण ईश्वराला आठवतच जेवायचं आहे. आमचे स्वामी नाथोबासांना म्हणतात, जेविता आहे तुम्हा आठवीत होते, तुम्ही आम्हाला आठवण करत होतात का जेवताना. ते बोलले जी नाही, आपण असतो तर माझं चालू असतं, आतमध्ये स्मरण चालू असतं. आपण खरं कधी प्रकट करत नाही. जर का कोणाला सांगायला गेला नामस्मरण, माझं चालू असतं स्मरण कंटिन्यू. आपण बसत नाही खाली गाठी घेऊन, परंतु माझं चालू असतं. असं बोलून आपण वेळ भागवतो. परंतु वास्तविक जेवताना ईश्वर साधकाने ईश्वराचं नाम आठवलं पाहिजे, ईश्वराच्या लीळा आठवल्या पाहिजे, किंवा जुने कोणी संत महंत असतील त्यांच्या अशा काही गोष्टी आठवल्या पाहिजेत जे आपल्याला योग्य किंवा ऊर्ध्व करणारे आहेत धर्माच्या बाबतीमध्ये. स्वामी सांगतात, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर होवावा किंगा. शयनासन आणि भोजनाच्या वेळी देवाला तुम्ही आठवलं पाहिजे. आपण जर का भलतं फलतं आठवत असू तर पचन होताना सुद्धा आपल्यामध्ये दोष निर्माण होणार, हे लक्षात घ्या. वगैरे होत काळ. आता नुसतं खानपानाचाच विधी करायचा आहे का, किंवा पुढा विधी तो कोणता न पाळुंके पाळटी जेती. पाळुंके म्हणजे वस्त्र, पाळटी जेती म्हणजे पालट करायचं आहे त्याचा. पाळुंके पाळटी जेती म्हणजे काय, जी व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्ती योग्य जर का आपल्याकडे कपडे असतील चांगले उत्तम प्रकारचे तर ते आपण काय करायचे, त्यांना द्यायचे. त्यांचे जे काही जीर्ण वस्त्र असतील ते आपण आपल्याकडे घेऊन घ्यायचे, ते आपण उपयोगामध्ये आणायचे, त्यांचे जीर्ण. कारण की समोरची व्यक्ती कशी आहे, सात्विक आहे, आचरणवंत आहे,
स्मरणनिष्ठ आहे, जर का त्यांचे जे वस्त्र आपण उपयोगात आणले, आपण जर का परिधान केले, तर कदाचित काय होणार की त्यांचा तो जो गुण आहे तो गुण आपल्याकडे येऊ शकतो. असं होतं बरं का. जशी ती वस्तू असेल तसं. कुठे जेव्हा मंडळी पाळुंके पालटणे याच्यातनं आपण हे बघितलेलं आहे की एखाद्याचं वस्त्र जर का आपण उपयोगामध्ये आणलं तर ती व्यक्ती कशी आहे त्यानुसार आपल्यामध्ये भाव निर्माण होतात. त्याच्यानंतर एखादी जर का व्यक्ती आहे, ती व्यक्ती स्मरणनिष्ठ असेल, त्यांच्या जागेवर जर का तुम्ही बसलात नेहमीच्या, तर तुम्ही सुद्धा कसे होणार, तुम्हाला सुद्धा स्मरण करण्याची एक भावना निर्माण होईल. एखादी व्यक्ती आपल्या क्रियेने त्या जागेचं जे काही स्वभाव आहे ना, ते स्वभाव बदलू शकते, किंवा त्या जागेमध्ये जी सात्विकता आहे ती सात्विकतेमध्ये ती वाढ करू शकते. असं होतं. आणि म्हणून आपल्याला पाळुंके पालटणे म्हणजे त्यांचे वस्त्र आपल्याला घ्यायचे ते कशासाठी, एक तर त्यांना चांगले वस्त्र द्यायचे, हा एक त्याच्यातनं एक भाव आहे, किंवा त्यांच्या त्या वस्त्र उपयोगातनं जे काही स्मरण त्यांचं झालेलं आहे आणि स्मरण चालू असताना जे वस्त्र त्यांनी परिधान केलेलं आहे त्यातलं उपरणं जरी आपल्याकडे आलं आणि ते आपण जर का परिधान केलं तर आपल्या मनामध्ये काय भाव निर्माण होणार, हे वस्त्र कोणाचं आहे, ते आमच्या स्मरणनिष्ठाचं आहे. ते जर का उपरणं आपण जर का परिधान केलेलं असताना आपण कुणाला शिव्या देणं योग्य ठरेल का? मनात जरी भाव आला शिव्या देण्याचा तरी म्हणून नाही, आपल्याकडे वस्त्र कोणाचं आहे आणि आपण मग शिव्या कशा द्यायच्या, आपण एखाद्याबद्दल वाईट कसं वर्तन करायचं, किंवा आपण स्मरण का करायचं नाही. स्मरण आपण हे केलंच पाहिजे, कारण की आपण त्यांचं वस्त्र घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही फक्त वस्त्र घेत नाही, एखादी वस्तू घेत नाही, तर त्या व्यक्तीचा पूर्णच्या पूर्ण आचार आणि विचार सगळं तुम्ही घेत असता. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्याच्याकडे जेवतो ना, मग तो माणूस चुकीचा असेल आणि त्याच्या घरात आपण जेवतोय, तर तो जसं म्हणेल ना त्याला आपण होला हो करतो. का बरं असं होतं? कारण त्याचं फक्त आपण अन्न खात नाहीये, त्याचे विचार, त्याचे आचार सगळं खातोय आपण, सगळं. तुम्हालाच उदाहरण देऊ आम्ही महाभारतातलं. 88,000 ऋषी जेव्हा दुर्योधनाकडे आलेले होते, काही दिवस ते तिकडे थांबले आणि ते जेव्हा निघाले, 88,000 बरं का, आपल्याकडे तर 8 लोक आले तरी आपलं किचन हे होऊन जातं, छोटं पडतं, घर छोटं पडतं, किती गोंधळ उडतो. आणि इथे 88,000 ऋषी आलेले आहेत. ते जेव्हा दुर्योधनाकडनं निघाले तेव्हा दुर्योधनानं त्यांना विनंती केली की माझे 5 भाऊ, वहिनी वगैरे हे सगळे लोक वनवासात आहेत, तर त्यांना सुद्धा काहीतरी पुण्य घडावं, तर तुम्ही काय करा, त्यांना जाऊन भेट द्या, अन्नदान त्यांना घडलं पाहिजे तुमच्याकडे, जे त्यांना पुण्य लागेल. आता ह्याच्या मागे उद्दिष्ट काय होतं, त्यांचे हाल झाले पाहिजे, त्यांची धावपळ झाली पाहिजे. आणि जर का त्यांनी यांना अन्न नाही दिलं तर काय करतील ते ऋषी, शाप देऊन टाकतील. ऋषींना काही कामं नाही की बस समोरचं काही बघायचं नाही परिस्थिती आणि शाप देऊन टाकायचं, ही एक ती पद्धत. हे का बरं? सामर्थ्य, अधिकार असलं की हे कार्य होतात. तुमच्याकडे जर का जादूची छडी आली कोणाला अदृश्य करायची, तर तुम्हाला कोणी 1 ग्लास पाणी नाही दिलं त्याला तुम्ही अदृश्य करून टाकायला लागेल. म्हणजे त्या अधिकाराचा आपण नेहमी चुकीचाच वापर करत असतो. हे अधिकार किंवा हे अशा पद्धतीचं सामर्थ्य या ऋषींकडे होतं आणि त्याचा वापर करून ते त्यांना शाप देतील म्हणून दुर्योधनाने दुष्ट भावनेने पाठवलेलं होतं त्यांना. आणि हे पण गेले आपले. का गेले? विषय इकडे चालू होतो. विषय एवढाच आहे, 88,000 ऋषी तिकडे गेले आणि त्यांची धावपळ झाली. परंतु द्रौपदीने कृष्णाचा दावा केला, कृष्ण महाराज आले आणि कृष्ण महाराजांनी सगळी व्यवस्था करून दिली, सगळ्यांचं भोजन झालं वगैरे वगैरे, ते सगळं घडलं. परंतु प्रश्न हा येतो की ऋषी जे आहेत, दुर्योधन तर जाऊ तो दुष्ट वासनेचा होता, परंतु ऋषी जे आहेत त्यांना तर काहीतरी ज्ञान होतं, माणुसकी व्यवहार यांना तर कळत होता. जे जंगलामध्ये राहणारे 5 लोक आपल्या 88,000 लोकांची व्यवस्था कशी काय करू शकतील? हा एक साधारण भाव तर ऋषीला कळला पाहिजे. का नाही कळला त्यांना? कारण की त्यांनी अन्न कोणाचं खाल्लं होतं इतक्या दिवस? दुर्योधनाचं खाल्लेलं होतं. त्याच्यामुळे तो जसं सांगेल तशा होला हो. तुम्ही ज्याचं अन्न खाताना तुम्ही त्याच्या बाजूने तुम्हाला हो बोलावंच लागतं, नाही बोलताच येत नाही. असा एक प्रकारचा तो एक पगडा बसून जात असतो. म्हणून कधी लक्षात घ्या,
आपण एखाद्याची वस्तू जेव्हा घेतो ना तेव्हा 10 वेळा विचार करायचा असतो. शहाणी लोक म्हणतात कोणाचं कर्ज घेऊ नये. कर्ज घेताना आपण कमीत कमी 10 वेळा विचार करावा की आपण कोणाचं कर्ज घेतोय, कसं घेतो आहोत, हे सगळा विचार झाला पाहिजे. दुर्वास ऋषींनी काय केलं, दुर्योधनाचं अन्न खाल्लं, त्यांची बुद्धी तशी झाली आणि ते तसेच वागायला लागले वगैरे. कृष्ण महाराज जर का आले नसते मदतीला तर त्या ऋषींनी त्यांना शापही देऊन टाकला असता त्या 5 पांडवांना. म्हणून प्रत्येकाचं म्हणजे आपण एखाद्याचं आपण काही घेत असताना आचार विचार त्यांचं सगळं आपण घेत असतो. म्हणून शक्यतो सात्विक व्यक्तीची निवड करा, सात्विक व्यक्तीचं अन्न खा आणि सात्विकच राहण्याचा आपण प्रयत्न करा. फाळुंके पालटी देती, आता ह्याच्यामध्ये फक्त वस्त्र पालट नाहीये, त्यांचे विचार सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. आपण एक कल्ली आपला ठेवायचा नसतो की नाही नाही आम्ही जे ऐकलं तेच खरं आहे, असं नाही. कधी कधी समोरचा व्यक्ती योग्य सांगत असतो, सुधारून सांगत असतो, तर ते सुद्धा आपल्याला घेता आलं पाहिजे. कधी कधी त्यांचा जो आचार असतो तो सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत जे त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायच्या आहेत. तर त्या वस्तूची पालट आपल्याला करायची. आपल्याकडे काही चांगलं असेल तर त्यांना द्या, आपला विचार एखादा चांगला असेल तर त्यांना तो विचार द्या, त्यांचा एखादा विचार चांगला असेल तर तो आपण द्या. अशा सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण होणं त्याला म्हणतात फाळुंके पालटी जेती या वचनाचा आचार. दंडवत हो.